मध्ये महारले. आता मी काय लिहायचं, मी महागातून बहुत झालो. महारल्या त्यावेळेस मला पटलं हे काय बाबासाहेबांच्या विचाराचे नाही, हे बाबासाहेबांच्या विचाराचे नाही. जी जात महार म्हणून बाबासाहेबांना जो त्रास झाला, ती जात बाबासाहेबांनी 56 नाकारली ना. त्या कॉलम मध्ये महारल्या म्हणाले हे सगळे. मी त्यांना प्रश्न विचारतो, बाबासाहेब म्हणाले मला हा देश बौद्ध करायचा आहे, महार राहून बौद्ध होईल का? महार राहून बौद्ध होईल का देश? मी सांगतोय ह्या महाराष्ट्राच्या महाराने बौद्धाला रोखलंय, हा माझा आरोप आहे मित्रांनो. रोखलंय, महार राहून बौद्ध होतोय देश. हाय माझा मतांचा समाज अडाणी. आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना वळवतोय, त्याला सुद्धा तुमचा अडथळा. मला नाजी केला आरएसएच्या हस्तात, माझा तर संघाचा फोटो टाकलाय. अरे मी कागदाव बौद्ध आहे महाराणो, कागदाव बौद्ध आहे मी, रेकॉर्ड बौद्ध आहे मी. आणि जनगणना जर आलीच तर मी बौद्ध असणार. मी जातीच्या कॉलममध्ये मागणारी ना, मी बौद्ध असणार. कदाचित मातान समाज जागृत झाला. कुठं जायचं म्हटलं तर सुकुमार कांबळे बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकायला. सगळ्या जाती बौद्ध झाल्या तर देश बौद्ध होणार आहे. संगिनी मॅडम, महार राहून बौद्ध होणार नाही. त्या वाटेगाव मध्ये राम मंदिराला माती दिली सचिन साठेनं, आणि मेसरावनं परिसभा ठेवला पुण्याला की मांगानं राम मंदिरला माती दिली. मी तिथे वक्ता होतो, माझ्याजवळ 7 वक्ते बोलले मांगाना शिव्याच. मी मेसराम साहेबांना म्हटलं, मेसराम साहेब एका मांगानं माती दिली तर एवढा दंगा. आता आठवलं म्हटलं बिजली मध्ये गेला, त्याच्यावर काय तर परिसभा ठेवायची वाटते. एका मांगानं माती दिली तर महाराष्ट्रात दंगा. मांगाला अक्कल नाही, आठवले बिजली मध्ये चाललाय गेलाय, त्याच्यावर कधी परिसभा ठेवायची. ठेवला पाहिजे नाही. तुम्ही केलं की सगळं सही, मांगानं दंगा. भले काय आमचं नुकसान होते, संगिनी मॅडम आमचं नुकसान होते, 0.5% मिळू दे, पण 5% का होणार ऊपर विकत आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा इशारा मिळाला देतो. 75 वर्ष झालं स्वातंत्र्याला. संगिनी मॅडम एक मागाचा कलेक्टर नाही, 75 वर्षामध्ये एक मागाचा कलेक्टर नाही. शिकला नाही मग स्पर्धेमध्ये तो टिकला नाही. म्हणून मराठा स्वतंत्र आरक्षण मागतोय. मराठा ब्राह्मणाबरोबर त्यांची तुलना होत नाही. ब्राह्मण मराठ्यांना ऐकत नाही स्पर्धेमध्ये. ब्राह्मण ओपन हा एक गट आहे, वर्ग आहे, त्या वर्गामध्ये ब्राह्मण आणि मराठा येतोय. ब्राह्मणांच्या बरोबर मराठा स्पर्धेमध्ये टिकत नाही. म्हणून मराठ्यांनी मागणी केली की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे. संगिनी मॅडम एससी मधले जे तांड घोडे ते उपविवर्गणाला विरोध करतायत. अजिंक्य जे तरणे बांड घोडे आहेत ते आम्हाला विरोध करायला. बाबा हो, तुमच्या बरोबर आमची स्पर्धा आता तर टिकत नाही म्हणून आम्ही स्वतंत्र मागतोय. ते तुम्हाला द्यावंच लागेल आणि ते घेतल्याशिवाय टिपे राहणार नाही. मित्र, हा वर्गीकरणाचा मुद्दा काय जातीच आहे का? जातीनं कुठला मागितलाय का? 7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय, 7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय आहे की राज्याला प्रगत न अप्रगत जर दिसत असेल द्या. तो न्यायालयाचा निकाल सुद्धा तुम्हाला मान्य नाही. ह्या स्वातंत्र्याच्या देशाचे 4 खांब आहेत. संगिनी मॅडम आहेत का नाहीत? त्याच्यात एक न्यायाधीश न्यायालय, त्याला मान्य करावं लागणार आहे. काल त्या कांबळेला फाशी झाली, विरोध केला का कोणी? मान्यच करावं लागते ते. फाशी द्यावीच लागते.
7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला हा निर्णय त्याची अंमलबजावणी इतर राज्यामध्ये झाली का नाही? झाले असताना महाराष्ट्रात का दंगा का होत नाही उपवर्गीकरण? आणि म्हणून सांगतो माझ्या माध्यम बांधवांनो, हे उपवर्गीकरण घ्यायचाच, पण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया राजकीय पक्ष आहे. एक दिवस मांगच महाराष्ट्राची सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या, मांगच महाराष्ट्राची सत्ता घेणार नाही. बौद्ध म्हणणारे जे महार समाज आहे त्यांनी ते घालवलेलं आहे, संपलेलं आहे. त्यांना कधीच महाराष्ट्राची सत्ता घेता येणार नाही, घेऊ शकत नाही. ते स्वतःला महाराज समजत असतील स्वतःला, तर महाराज तर दिली तर काय, कसं त्यांच्याकडे वळणार, कशी सत्ता घेणार? बाबासाहेब म्हटलं ते आज नाव दे, माझी जमात राज्यकर्ती बनेल. जमात म्हणजे जात नव्हे, जमात म्हणजे संगिनी मॅडम जात नव्हे. या देशातले साळी माळी तेली तांबडी कुष्टी नावी धनगर सुतार लवार कुंभार मान डोर तंबार साडी बसवायची एकाडी बाजूबली मार्गा कुणबी मराठा ह्याला 6 समूहाला जमात म्हटलंय बाबासाहेबांनी. या जमातीला सत्ता घेण्याचं स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं होतं आणि तुम्ही स्वतःला महार म्हणत चाललाय. महाराच्या कोशामध्ये तुम्ही मुश्किल आहात. हा बाबासाहेबांचा अपमान आहे का? आहे का नाही? स्वतःला महार म्हणणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे का? बाबासाहेबांना कशामुळे त्रास झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशामुळे त्रास झाला? महार या 3 शब्दामुळे झाला का नाही अजिंक्यबाई? महार म्हणून बाबासाहेबांना हिनवलं, महार म्हणून पाण्याला शिव दिलं नाही, महार म्हणून मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. त्या जाती तुम्ही मुश्किल आहात. ती जात तुम्हाला प्रिय वाटू लागलेले आहेत. त्या जातीला तुम्ही कवटाळत चाललाय आणि तुम्ही जर त्याला कवटाळत असाल तर मी सुद्धा मांगाचा जन्माला आलोय ना. माझ्या जातीचा पण मला विचार करावा लागेल का नाही अजिंक्य? पण नुसता मांगाचा विचार नाही करणार. महाराष्ट्राच्या जेवढ्या वंचित जाती आहे त्या सगळ्या वंचित जातीची मैत्री तुम्ही करायची आहे. ज्यांनी ज्यांनी उपवर्गीकरणाला विरोध केला त्याला मत टाकायचं नाही. मग ते व्यक्ती असेल किंवा पक्ष असेल त्याला मांगानी मत टाकायचं नाही. मी हात जोडून विनंती करतो माझ्या बाजूवर, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आपण काढलाय, तुमचा तो पक्ष आहे. तुमचा आता आमच्या आई बहिणीने हात वर केला, कोणच नोकरीला नाही का नाही याचा कधी तर विचार केला पाहिजे. अरे महार समाजाने पार्ट्या काढली का नाही? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित आघाडी त्यांची आहे. दबाव टाकतात आणि मागल ते त्यांना मिळतं का नाही? धनगर आणि रासपा नावाचा पक्ष काढला का नाही? आज धनगर राजकारणामध्ये त्याला मागल ते मिळतं का नाही? ब्राह्मणांनी बीजेपी काढला, काँग्रेस पक्ष काढला, शिवसेना काढली, आज ते सत्तेत आहेत का नाही? मुसलमानांनी MIM नावाचा पक्ष काढला का नाही? ते आज सत्तेत आहेत का नाही? चमारांनी बसप काढला, 4 वेळेस मायावती चांभाराची मुख्यमंत्री झाली का नाही? मराठ्यांनी राष्ट्रवादी नावाचा पक्ष काढला, सत्तेत आहेत का नाही? मांगाचा पक्ष कुठं आहे? अजय हा प्रश्न विचारा ह्यांना. तुमचा पक्ष कुठं आहे? काँग्रेस तुमचा आहे, शिवसेना तुमची आहे, बीजेपी तुमची आहे, कुठला पक्ष आहे तुम्हाला? भारताचं वैशिष्ट्य आहे कास्ट बेसवर पार्ट्या उभ्या राहतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सत्ता घेतात. मांगाच्या बेसवर राजकीय पार्टी नसल्यामुळे आमचं हे मातेर झालंय, आमचं वाटोळ झालंय. आम्हाला मागं ते मिळत नाही, कारण का मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही आणि निवडून पण आलो म्हणत नाही. तसं महार समाजाचं नाही दिलं तर आडवं येतंय. आणि मांगा काय मध्ये अण्णा मी तुमचाच आहे, ह्याच्या परिणाम मांगाचं काय गाणं नाही. म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया काढल्या. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा उपवर्गीकरणाचा लढा यशस्वीच करणार, घेतल्याशिवाय फडणवीसला मी सोडणार नाही. हे आम्हाला फसवत्यात. काँग्रेसनं फसवलं तसं हे पण फसवा लागल्यात.
त्यावेळेस पक्ष नव्हता म्हणून मी फसलोय. आता आमची पार्टी झाल्या फडणवीस. जर उपवर्गीय नाही केलं तर तुला मुख्यमंत्री सत्ता सुद्धा घेता येणार नाही. हा मांगांचा शब्द आहे मित्रांनो. आमच्यामुळेच पडतात आणि आमच्यामुळे निवडून येतात, पण आमची मोजदाद होत नाही. आणि ती मोजदाद होण्यासाठी डीपे हे बॅनर आहे. हे समजून घ्या तरुणांनो. पक्ष तुमचा आहे म्हणा. बौद्ध समाजामध्ये जर गेलं नाही का, म्हातारीला भेटला इलेक्शनच्या काळात, म्हटलं म्हातारी काय तुमचं मताचं आहे? ती काय म्हणते, अजून आमच्या नेत्याचा आदेश यायचा आहे, अजून आमच्या पार्टीचा निर्णय व्हायचा आहे म्हणते का नाही म्हातारी बौद्ध समाजाची. आणि आमच्या बायकांना विचारलं तर काय, अण्णा मी तुमचाच आहे. हिथं मान फसलाय, हिथं चूक झाली आपली. आपण सुद्धा एका मतामुळे सुद्धा माणूस पडू शकतो, याचा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. मत हे फार महत्वाचं असतं आणि त्या मताचं मूल्य आम्हाला कळालं नाही. आणि म्हणून आमची ही सगळ्या क्षेत्रामध्ये पिछेहाट झालेली आहे. आणि म्हणून मराठा आरक्षण का मागतोय? ब्राह्मणाबरोबर त्यांची तुलना होत नाही, स्पर्धेत टिकत नाही म्हणून मराठा मागतोय. ओबीसीला 27% मिळालं का नाही? ओबीसीला 27% मिळालं. धनगराने ते अलग काढून घेतलं का नाही? NT1, NT2, NT3 झालं का नाही? कुठं भांडणं झाली ओबीसी मध्ये? झाली का नाही? नाही झाली भांडणं. मराठा आणि ब्राह्मणांची कुठं भांडणं चालल्यात? नाही झाली भांडणं. आमच्यात कुठली भांडणं होणार आहेत? आम्हाला भीती दाखवली जाते, वर्गीकरण झालं तर सगळ्याच नुकसान होणार आहे. होऊ दे नुकसान आता आमचं. झालं नुकसान तर आता होऊ दे. ही लढाई आमची आरपारचीच असणार. आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात लढाई करणार नाही. आम्ही कुणाच्या जातीच्या विरोधात बोलणार नाही. हे खूळ फडणवीसने काढले तर ते पूर्ण त्याने केलं पाहिजे. जर ते पूर्ण केलं नाही तर फडणवीसला आम्ही सत्तेत राहू देणार नाही, असा इशारा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी द्यावा लागेल. मांगाला फसवले प्रत्येक सत्ताधाऱ्याने. फसवलं का नाही? एक उदाहरण सांगतो. संगिनी मॅडम गोपले 2.5 वर्ष मुंबईमध्ये बसले. मांगांना 8% आरक्षण मिळालं पाहिजे. 2.5 वर्ष बसले. गोपले 2.5 वर्ष बसले आणि सुशील कुमार शिंदे 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री झाले. आणि त्यावेळेस जयवंतराव कॅबिनेट मंत्री होते समाज कल्याण. जयवंतराव सुशील कुमार शिंदेला म्हणाले, जाय तिथं मांग मला विचारला काय तुम्ही करून उठवा. सुशील कुमार शिंदे म्हटले बोलवा त्यांना. बोलावलं. सुशील कुमार शिंदे गोपलेला म्हणाले 13% SC ला आरक्षण, तुम्ही 8% मागताय. 8% 9% देऊ, पण काय अभ्यास केलाय का? नाही केला. मग अभ्यास करा मग आमच्याकडे या म्हटले. सरकारनं आयोग नेमला नाही. हे पॅन्डल मध्ये आले आणि ह्यानेच कमिटी नेमली. जनता काँग्रेसचा कार्यकर्ता भारत करतो अध्यक्ष, तू सेक्रेटरी, अशी कमिटी झाली. नाव दिलं लवजीवस्था साळवे अभ्यास आयोग. काम चालू केलं. पगार नाही, ऑफिस नाही. हे मी स्टेजवरून बोलतोय. हे फसवलंय काँग्रेसवाल्यांनी सुद्धा आम्हाला. कमिटी डिक्लेअर झाली, ऑफिस नाही. मग तिथं 2 खोल्या पडल्या होत्या मंत्रालयात, ती घुसले, कुलूप तोडलं, ते ऑफिस केलं. मग कामगार नाही. मग भारतकरची मुलगी ग्रॅज्युएट झालेली, तिला म्हणले तूच क्लार्क, तिला पगार नाही. मग कमिटी काम कशी करणार? जयवंतरावांनी सांगितलं समाज कल्याण अधिकाऱ्यांना, आजी तिथे त्या कमिटीचा तेवढा खर्च करा. अशी ती कमिटीने काम केलं, अहवाल दिला, निकाल काय लागला? 8% कमिटी नेमली. बरोबर नाही? आरक्षण 8% मिळालं पाहिजे. मी इंग्रजीच्या पेपरला बसलोय, मराठीचा निकाल घेणार नाही. माझा निकाल मी इंग्रजीचा पेपर लिहिलो, मराठीचा निकाल कसा घेऊ? डिक्लेअर झालं 63 शिफारसी मान्य झाल्या. मान्य मागे देतेच कशाला? आम्ही कमिटी नेमली कशासाठी? आयोग नेमला कशासाठी? 8% आरक्षणासाठी. आरक्षण झालं बाजूला. त्यांनी समाज कल्याण मध्ये ज्या स्कीम असत्या, जनावर घ्यायला मांगाला फर्स्ट प्रेफरन्स, घर बांधायला मांगाला फर्स्ट प्रेफरन्स, असं 63 शिफारशी दिल्या. एकही शिफारशी मांगायला लागू झालेली नाही. तिथं काँग्रेसने फसवलं का नाही?
आता खूळ काढले फडणवीसने काय वर्गीकरण करणार. त्यावेळेस आमचा पक्ष नव्हता, मागांचा पक्ष नव्हता, आम्ही सण केले. आता उपवर्गीकरण करावंच लागेल. फडणवीस करावंच लागेल. जर फडणवीसनं उपवर्गीकरण करून आमचा वाटा आमच्या पदरात टाकला नाही तर तमाम महाराष्ट्राचा मतदान समाज फडणवीसच्या पक्षाला एक सुद्धा मतदान आम्ही करणार नाही. ही घोषणा आपण करणार आहे केलेली मित्रांनो. आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून महापुरुषांच्या वर जी चिकनफेक आहे, खालच्या थराला जाऊन टीका केली जाते, त्या टीका करणाऱ्याचा ही सभा जाहीर निषेध करते. हा ठराव आम्ही पास करतोय मित्रांनो. मी जाता जाता एवढं सांगतो, महार मांगाचा आमचा वाद नाही, हे लक्षात घ्या. ही दोघे गावाच्या बाहेर दोघे मोठच बोलणारे आहेत, दोघे मोठच खाणारे आहेत. आमच्यात वाद नाही. काय ज्यांना चळवळच माहित नाही, अशी इंजे बिंजे किंजे काय तर ठिणगी टाकल्या तेवढी मांग काय अडाणी राहिलेली नाहीत. आम्ही काय महाराजांच्या अंगावर जाणार आणि महार काय आमच्या अंगावर येणार नाही. दोघे ताकदीचंच गडी आहेत. एवढं आता 2-4 महिने चाललंय, कुठं भांडणं झाली नाहीत अजिंक्यभाई का झाली? अजाबाद कुठं भांडणं झालेली नाहीत. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी 14 मांग महार परिषदा घेतल्या होत्या का नाही? 14 मांग महार परिषदा किमान 2 समाज एक झाली तर सत्ता घेतील याचं तर भान कंसात महार लिहिणाऱ्यांना पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? कधी घेतली मांग महार परिषदा बाबासाहेबांच्या नंतर? शेजारी बौद्ध समाज आहे, शेजारी मांगोड आहे की नाही? तर आणि मागामध्ये आमचे नोकरदार कोणच नाही. कधी तर म्हणायला पाहिजे अरे जा, तर वाट करून द्यायला पाहिजे मित्रांनो. ते काम त्यांनी केलेलं नाही, याचा दोष आम्ही त्यांना देत नाही. आम्ही आमच्याच ताकदीवर इतर जातींना बरोबर घेऊन डीपीच्या माध्यमातून हा लढा उभा करणार आहे. संगिनी मॅडम, तुम्ही म्हटला 58 समाज, खरं सांगतो ते सगळे समाज आम्ही घेणार आहे आमच्या बाजूला, पक्षातच घेणार आहे आणि या सगळ्यांना बरोबर घेणार. काय मांगारोडीला मिळालं, काय भलराला मिळालं, काय बुरडाला मिळालं, काय भांग्याला मिळालं, काय अजून काय लोकांना एससी मध्ये आपण हेच माहित नाही. मांग माळ ढोर चांबर एवढी 4च नावं घेतली जातात एससी मध्ये, बाकीच्यांचं काय? ह्या सगळ्यांना मिळावं हा डीपीचा उद्देश आहे. आम्ही 58 मध्ये सगळं मागत नाही, 13च्या 13% लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या असं आठवल्यांचं मागणं आहे. मी आठवल्यानं सांगतो, आम्हाला ते मान्य नाही. मागासलेपणावर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, मागासलेपणावर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर द्यायचं ठरलं तर 27 पर्यंत मला थांबावं लागेल. कारण का 61च्या जनगणनेमध्ये बौद्ध महार समाज आणि मांग समाज 1.5% फरक आहे. किती आहे? 1.5% फरक आहे. आणि आमचाच पुराड्याचा दांडा गोत्यास कळतो वारे त्या कमिटीवर आहे, ते मध्ये मांग 19%च आहे आणि महार 61% आहे. कुठं काय आहे? ज्या गल्लीत पोरं जास्त, कुठल्या गावात जावा, ज्या गल्लीत पोरं जास्त, एक तिथे मांग आहे किंवा मुसलमान आहे. एवढी पैदास आमचीच आहे ना, आम्ही 19%. आम्ही 19%. आणि शिकलेला समाज म्हणते आम्ही 61%, तिथे 1-2च आहे. आमच्या गावात 13 पोर असणारा मांग आहे, डझनच नाहीत गडी. ती संख्या मांगाची कमी दाखवल्या वारेनं आणि तिकडे 61% दाखवल्या. आणि हा धागा पकडून आठवले म्हणतात लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या, म्हणजे त्याचा पण डाव आहे. मांगाला पण खुश करायचं, तिथं आपलं स्थान बळकट करायचं. द्यायचंच असेल तर मागासलेपणाच्या आधारे आम्हाला आरक्षण पाहिजे. आज आमच्या आई बहिणीने हात वर केला, आमच्यात नोकरदार कोण नाही, आम्ही नोकरीला नाही, आम्ही झाडू कामगार नुसतं आहे. हा समाज मागासलेला आहे, त्या मागासलेपणाचा विचार करून हे वर्गीकरण झालं पाहिजे. ही ह्या सभेची मागणी आहे मित्र. मी जाता जाता सगळ्या तरुणांना हात जोडून विनंती करतो, मांग मार वाद वाढवू नका. काय अडाणी चोट
आपल्यातले काही नेते आहेत काय पण बडबड त्याची. बाबासाहेब आपला श्वास आहे, बाबासाहेब आपला श्वास आहे हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्यावर तुम्ही बोलू लागला अजिंक्य भाया. बाबासाहेब जन्माला आले नसते तर प्रश्नचिन्ह विचार करा काय झालं असतं आपलं. मी बोलू शकलो नसतो, मी प्राध्यापक होऊ शकलो नसतो, मी इथं बसू शकलो नसता, तुम्हाला लायक मिळाली नसती, तुम्हाला चांगल्या साड्या घालायला मिळाल्या नसत्या, चांगले कपडे घालायला मिळाले नसती. माणूस पण देणारा महापुरुष तो आमचा श्वास आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर चिखलफेक केली जाते. आम्हाला वेदना होतात, वेदना. आणि आंबेडकरवाद्यांनी मांगाना सांगत असताना हे म्हणतात हे RSSचे आहेत. लेखावत तुम्ही RSSचे आहेत. RSSचं कोण? जातीचं समर्थन तो RSS वाला. असंच आहे का नाही गरीब? आठवले कोण आहे तो? RSSचा नाही. आनंदराज आंबेडकर कुठं आहे तुम्ही? विचारूया ना. आनंदराज आंबेडकर तुम्ही कुठे आहात? अरे बाबासाहेबांचं रक्त आहे ते स्वाभिमानानं राहिलं पाहिजे. मिळवा जर ना मिळो ते नाव कलंकित न होता सन्मानानं ते नाव सगळ्यांनी घ्यावं असं तुम्ही वागलं पाहिजे. आनंदराज तुम्ही ते शिंदेचा जय जय करू लागलेला आहे. वाईट वाटलं मला. उपमुख्यमंत्री हिंदू आहे का नाही? त्या हिंदू असलेल्या हिंदू मान असलेल्या शिंदेचं पाठीमागे राहून तुम्ही जय जय काय करता. बाबासाहेबांच्या नावाला काळीमा लावू नका आनंदराज. अरे जोगेंद्र कवाड्याने शिंदेची बाजू घेतली तर कार्यकर्त्यांनी स्टेजवर येऊ दिलं नाही, बोलू दिलं नाही. जोगेंद्र कवाड्यांना बोल हा झाला का नाही त्यास. आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांचं नाव बदनाम होईल असं तुम्ही वागू नका. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं भाषण तुम्ही करू नका, वक्तव्य करू नका. आणि करायचाच असेल विरोध तर आठवलेनं बाहेर काढा. काढा ना आठवलेनं बाहेर. ते BJP मध्ये काम करतात. काढा ना आनंदराजांना आंबेडकरांना बाहेर. ते हिंदुत्ववादी शिंदेचं काम करतायत. हे सगळं तुम्हाला चालतं, हे सगळ्याचं तुम्ही समर्थन करता. आणि आम्ही उपवर्गीकरण केलं, आंबेडकरवाद सांगतोय, समाजाला सांगतोय तर आम्ही RSS वादी. आम्हाला चड्ड्या घालायला RSSच्या किती हा जोक आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही म्हणतो, मी तमाम महाराष्ट्राच्या माता समाजाला सांगतो, जो बाबासाहेबांची आपला मांग जर कोण काय बोलत असेल तर तो मांग नाही, त्याला मांगानं काढलेलं नाही, त्याला मांगानं काढलेलं नाही. अरे जो बाप आहे आपला, बापापेक्षा श्रेष्ठ जो माणूस ज्यांनी माणूस म्हणून आम्हाला जगवलं वाढवलं म्हणण्यापेक्षा किंमत दिली माणूस म्हणून त्या बाबासाहेब आंबेडकर तुम्ही बोलता. अण्णाभाऊ साठेंच्यावर काय ते तिथं मार खाल्लेलं काय नाव त्याचं? सरवदे. त्याला तर काय जीव आहे का नाही कुणाला ठाव त्याच्या. आणि ती कवा मार खाते काय कळणं झालंय. ही किडकी माणसं, समाजामध्ये द्वेष पसरवणारी माणसं, यांच्यापासून तुम्ही सावध राहा, त्यांना साथ करू नका. काल परवा सचिन साठेंची सभा झाली, 300 का 20 काहीच बोलायला लागले. बोलू दे पण नेत्यानं त्याच्यावर बोललं पाहिजे ना. मला सांगा या स्टेजवर एखादा चुकीचं बोलला तर मी अध्यक्ष आहे त्याचा, लगेच सांगितलं भाई उतार खाली, उतार खाली. हाकललं पाहिजे नेत्यानं. नेता जर बोलत नसेल तर त्याला मूक समिती दिल्यासारखे असते. असे जे नेते आपल्यात उदयास आले त्यांना डावलूया. हा पक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष तुमचा पक्ष आहे. ह्या पक्षाच्या माझे उद्या आमदार होणार आहेत, खासदार होणार आहेत, मंत्री होणार आहेत, नगरसेवक होणार आहेत, झेडपी अध्यक्ष होणार आहेत, नगराध्यक्ष होणार आहेत. ही स्वप्न तर बघा, स्वप्न तर मोठी बघूया की बोलली बघायला पाहिजे नाही. स्वप्न तर मोठं बघूया आणि हे स्वप्न नाही, हे वास्तव आहे. 1825 ला संगिनी साहेब मॅडम 1825 ब्राह्मण 25च बसली म्हटले या देशाची सत्ता घेणार आहे. 1925 ला देशाची सत्ता घेणार आहे म्हटले. घेतली का नाही? घेतली का नाही सांगा ना. संख्या 3.5% ब्राह्मणांची आणि ते म्हणतात आम्ही देशाची सत्ता घेणार आहे.
घेतली का नाही? देशाची घेतली, राज्याची घेतली. गाडगामचं त्यांच्यापेक्षा मोठं आहे मताचं, आहे का नाही? म्हणा की आम्ही सुद्धा देशाची नाही, किमान महाराष्ट्राची सत्ता आम्ही घेणार, एवढं तर म्हणा की. टाळी पण वाजवणं झाले. त्यांना शंकाच वाटते की काहीतरी चंद्रावर जायचं बोलायला लागले. म्हणा घ्यायची आहे सत्ता. अरे कांशीराम नावाचा माणूस चमाराचा उत्तर प्रदेशमध्ये गेला, म्हटला का नाही मी सत्ता घेणार. चमाराच्या माणसाने उत्तर प्रदेशची 4 वेळेस सत्ता घेतली. संगीनी मॅडम मी शेवटी सांगतो, सभेचा शेवट करतो, लिहून घ्या. ह्या महाराष्ट्राची सत्ता एससी मधल्या वर्गापैकी मांगच महाराष्ट्राची सत्ता टोटल घेणार, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. त्याचा मांग एक असा आहे, मांग एक असा आहे, तो शुभ आहे. पण आमचं मत आहे दुसऱ्याला दाखवू नका, आपली तर आपण तोंड बघूया. दुसऱ्यालाच दाखवायला येऊ, त्यांचं चांगलं व्हायला आणि आम्हीच आमचे तोंड बघणं झालोय. त्याच्यासाठी ही सभा आहे. मी त्या सावड्यात गेलतो, एका मागानं भिंत एवढी उंच बांधल्या, घराच्या पुढे म्हटलं भिंत का बांधलंय, काय म्हणते जातीचे तोंड बघायला नको. असं चाललंय, एकमेकाची तोंड बघूया, एकमेकाला मोठं करूया, ते केलं पाहिजे. मांगाचं एक वैशिष्ट्य आहे, मांग सगळ्यामध्ये विलीन होऊ शकतोय, मांग सगळ्यांना सामावून घेऊ शकतोय. हे बेनवाड आहे का नाही? आणि तिकडं नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन पक्ष वाढवूया आणि डोक्यात घ्या, आपणाला महाराष्ट्राची सत्ता घ्यायची आहे. पण इलेक्शनच्या काळात गडी दुसरीकडेच असतात. ते बंद करा, ते बंद करा माझ्या आई बहिणींनो. तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे इलेक्शनच्या काळात एखादा नाता त्या बापू आला तर मावशी तुमचं काय, तर तुम्ही म्हणायचं अजून आमच्या नेत्याचा आदेश यायचा आहे, आमच्या पक्षाचा निर्णय व्हायचा आहे, ही भाषा तुमची असली पाहिजे. नाहीतर म्हणायचं अण्णा मी तुमचाच आहे, वाटूळ मागायचं. बीडमधून उपवर्गणाची संवाद यात्रा काढली होती अजिंक्यच्या नेतृत्वाखाली, बरोबर आहे ना? त्या यात्रेचा आज आम्ही ते शेवट करतोय. मी हातून विनंती करतो, उपवर्गणाचा फायदा तोटा आता आम्ही संगीनी मॅडम बघणार नाही. आलंय समोर तर त्याला आम्ही आता सामोरे जाणार आहे. जेवढं काय असेल ते आम्ही पत्रात पाठवून घेणार आहे. 2% समजा मिळालं, 2 कलेक्टर तर होतील का नाही? 75 वर्षामध्ये आमचा कलेक्टर नाही मॅडम, 75 वर्षात कलेक्टर नाही. 2